तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजेश अग्रवाल यांची. कोणाची? तर राजेश अग्रवाल यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून त्यांचा पदभार स्वीकारलेला आहे आणि यापूर्वीचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहेत. तर राजेश अग्रवाल हे 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे प्रशासकीय सुधारणा व सुशासन क्षेत्रातील अनुभवामुळे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला दुसरा. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अमरावती हे शहर ठरले आहे. कोणते? तर अमरावती. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमरावती हे शहर पक्षाची निवड करणारे आपल्या महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे, ज्यामध्ये त्यांनी तांबट पक्षाला शहर पक्षी म्हणून नुकतेच घोषित केले आहे. तर कोणते शहर आहे ते? तर अमरावती हे शहर आहे. आणि कोणत्या शहर पक्षी? तर तांबट हा. यानंतर तिसरा प्रश्न, तर देशभरातील राजभवनांची नावे बदलून नुकतेच काय करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लोकभवन असे करण्यात आले आहे. काय? तर लोकभवन असे. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, PMO चे नाव आता सेवा तीर्थ असणार आहे. तर देशभरातील राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे. तर नरेंद्र मोदी म्हणाले की आम्ही सत्तेकडून सेवेकडे वाटचाल केली. केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO चे नाव बदलून सेवा तीर्थ असे केले आहे. तर देशभरातील राजभवनांना लोकभवन असे संबोधले जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आपला चौथा असणार आहे. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील येणाऱ्या परीक्षेमध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा ठरू शकतो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सदानंद दाते असे त्यांचे नाव आहे. काय? तर सदानंद दाते. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पासून पदभार स्वीकारतील. तर सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे म्हणजेच NIA चे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. तर मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी ते ओळखले जातात. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न आहे आपला पाचवा. तर सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन नुकतेच कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्लीमध्ये करण्यात आले आहे. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन फॉर सुजलाम भारत शिखर परिषद 2025 चे उद्घाटन नवी दिल्लीमध्ये झाले आहे. तर या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री CR पाटील यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे नुकतेच करण्यात आलेले आहे. तर जलसुरक्षित आणि हवामान लवचिक आपल्या भारतासाठी एक रोडमॅप म्हणजे मार्ग नकाशा तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यानंतर सहावा प्रश्न, तर अंडर 19 आशिया चषक 2025 साठी आपल्या भारताच्या कर्णधारपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आयुष म्हात्रेची. कोणाची? तर आयुष म्हात्रे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, 19 वर्षाखालील आशिया चषक 2025 साठी आपल्या भारतीय संघाच्या कर्णधारपदी आयुष म्हात्रे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मुंबईचा युवा फलंदाज असलेल्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 12 डिसेंबर 2025 पासून दुबई येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. तर विहान मल्होत्रा संघाचा उपकर्णधार असणार आहे. हे देखील माहिती सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर सातवा प्रश्न, तर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, विराट कोहली. कोण? तर विराट कोहली ठरला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक 52 शतके करणारा खेळाडू विराट कोहली नुकताच ठरला आहे. तर त्याने
नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 52वे एकदिवसीय शतक केले आहे व सचिन तेंडुलकरच्या एकाच आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम देखील मोडला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विराट कोहली तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 52 शतके करणारा खेळाडू ठरला आणि विक्रम कोणता मोडला तर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 51 शतके केली होती, त्यावर विराट कोहलीने ही धावसंख्या ओलांडलेली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. तर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह भारत कितव्या क्रमांकावर आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. आपला भारत देश आहे 3ऱ्या क्रमांकावर. कितव्या तर 3ऱ्या क्रमांकावर. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर आशिया पॉवर इंडेक्स 2025 मध्ये 40 गुणांसह आपल्या भारताने 3रा क्रमांक नुकताच पटकावला आहे. तर ऑस्ट्रेलिया स्थित थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने जाहीर केलेल्या या अहवालानुसार आपल्या भारत देशाने प्रथमच मुख्य शक्तीचा दर्जा नुकताच मिळवला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्रमांक कोणत्या देशाचा आहे तर अमेरिकाचा आहे, दुसरा क्रमांक आहे चीन या देशाचा आणि तिसरा क्रमांक आपल्या भारत देशाचा आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर आपल्या भारताने आर्थिक क्षमता आणि भविष्यातील संसाधने या 2 प्रमुख निकषांमध्ये 3रे स्थान मिळवत जपानला मागे टाकले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आपला 9वा असणार आहे. तर यंदाचा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी. मीनाक्षी निकम यांना. कोणाला तर मीनाक्षी निकम यांना प्रदान करण्यात आला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थ्यांनो, यंदाचा म्हणजे 2025चा बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार हा प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी निकम यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांना हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल, विशेषतः दिव्यांगांच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे नुकताच देण्यात आला आहे. तर त्या 40गाव येथील स्वयंदीप अपंग विकास संस्थेच्या संस्थापक देखील आहेत. यानंतर 10वा प्रश्न. तर दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारत देशाने कोणते ऑपरेशन नुकतेच सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी. ऑपरेशन सागर बंधू सुरू केले आहे. काय तर ऑपरेशन सागर बंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, दितवाह चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या श्रीलंकेला मदत करण्यासाठी आपल्या भारत देशाने ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम नुकतीच सुरू केली आहे. तर या मोहिमेअंतर्गत आपल्या भारत देशाने श्रीलंकेला केलेली मदत. तर आपल्या भारताने श्रीलंकेला तातडीची मदत म्हणून 53 टन मदत सामग्री पाठवलेली आहे. तर भारतीय नौदलाची जहाजे INS विक्रांत व INS उदयगिरी व भारतीय हवाई दलाची विमाने C-130J व C-17 मदत कार्यामध्ये सक्रिय आहे. तर या मोहिमेमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, वैद्यकीय पथके आणि आवश्यक उपकरणे श्रीलंकेमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत. तर विद्यार्थ्यांनो, पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या अनेक लोकांना भारतीय हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे आणि याशिवाय आपल्या भारताने एक स्वयंपूर्ण मॉड्यूलर फील्ड हॉस्पिटल आणि 70हून अधिक वैद्यकीय कर्मचारी कोलंबो येथे पाठवलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे आपला 11वा. तर 2026 मधील COP31 ही परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तुर्की येथे. कोठे तर तुर्की येथे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्ट मध्ये. तर 2026 मधील 31वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजे COP31 तुर्कीमधील अंतल्या येथे आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलिया व तुर्की यांच्यामध्ये यजमान पदावरून सुरू असलेल्या वाद नुकताच COP30 परिषदेदरम्यान झालेल्या करारामुळे संपुष्टात आलेला आहे. तर या करारानुसार तुर्की मुख्य परिषदेचे आयोजन करणार आहे आणि ऑस्ट्रेलिया परिषदेच्या वाटाघाटीचे अध्यक्षपद भुशवेल आणि पॅसिफिक बेटांच्या भागीदारीमध्ये प्री-कॉप बैठकीचे सहयजमानपद देखील सांभाळणार आहे. यानंतर 12वा प्रश्न. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. गेनाडी गोलोव्किन यांची. कोणाची तर गेनाडी गोलोव्किन यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर गेनाडी गोलोव्किन यांची वर्ल्ड बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर कझाकस्तानचे माजी विश्व
मिडलवेट चॅम्पियन गोलोव्किन यांची 24 नोव्हेंबर 2025 रोजी रोम येथे झालेल्या संघटनेच्या काँग्रेसमध्ये एकमताने नुकतीच निवड करण्यात आली. तर त्यांनी डच प्रशासक बोरिस व्हॅन डेर व्होस्ट यांची जागा घेतली आहे, ज्यांनी पुन्हा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर पुढील प्रश्न 13वा आहे आपला. तर नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण गोव्यामधील गोकर्ण जीवोत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, राम सुतार आहेत. कोण आहेत ते? तर राम सुतार. तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात. तर दक्षिण गोव्यामधील श्री संस्थान गोकर्ण परतागली जीवोत्तम मठामध्ये उभारलेल्या प्रभू रामचंद्राच्या 77 फूट उंचीच्या पुतळ्याचे शिल्पकार राम सुतार हे आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी या प्रसिद्ध पुतळ्याची निर्मिती देखील त्यांनीच केली आहे. यानंतर 14वा प्रश्न. तर एनडीए मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट कोण ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सिद्धी जैन असे त्यांचे नाव आहे. काय? तर सिद्धी जैन. तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, एनडीए मध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक मिळवणारी पहिली महिला कॅडेट सिद्धी जैन नुकतीच ठरली आहे. तर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 149व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत सोहळ्यादरम्यान त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांना शैक्षणिक आणि इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू एअर कॅडेट म्हणूनही गौरवण्यात आलेले आहे. यानंतर उत्तर प्रदेशातील उझाणी येथील रहिवासी असलेल्या सिद्धीने हवाई दलामध्ये करिअर करण्याच्या आपल्या स्वप्नांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच NIT मधील अभियांत्रिकीचा प्रवेश सोडून दिला होता. यानंतर 15वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर मनाली क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर मनाली मकरंद क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीबद्दलची प्रमुख आपण माहिती पाहून घेऊयात खालील प्रमाणे. तर पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर या नागपूर विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासामधील पहिल्या पूर्णवेळ महिला कुलगुरू आहेत. तर त्यांची नियुक्ती तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी 1 डिसेंबर 2025 रोजी त्यांची निवड जाहीर केली आणि मागील पद तर कुलगुरुपदी नियुक्त होण्यापूर्वी त्या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका आणि सल्लागार पदावर कार्यरत होत्या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, त्यांचा कार्यकाळ तर त्यांची नियुक्ती 5 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर डेव्हिस कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने नुकतेच जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इटली या देशाने. कोणत्या? तर इटली या. तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, इटलीने 2025 डेव्हिस कप चे विजेतेपद नुकतेच जिंकले आहे. तर त्यांनी अंतिम फेरीमध्ये स्पेनचा 2-0 ने पराभव करून सलग तिसऱ्यांदा हा किताब नुकताच पटकावला आहे. तर महत्वाच्या बाबी काय आहेत यामध्ये? तर इटलीचे हे एकूण चौथे डेव्हिस कप विजेतेपद होते. तर यापूर्वी 1976 मध्ये, 2023 मध्ये व 2024 मध्ये त्यांनी जिंकले होते. तर 1972 मध्ये अमेरिकेने सलग 3 विजेतेपद जिंकल्यापासून अशी कामगिरी करणारा इटली हा पहिलाच देश ठरला आहे. तर अंतिम सामन्यामध्ये मॅन्टिओ बेरेटिनी आणि फ्लाविओ कोबोली यांनी आपापल्या एकेरीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून इटलीचा विजय निश्चित केला आणि इटलीचा अव्वल खेळाडू जॅनिक सिन्नर आणि स्पेनचा अव्वल खेळाडू कार्लोस अल्काराज दुखापतीमुळे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले नव्हते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 17वा प्रश्न. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला कोणत्या मुद्द्यावर कठोर कायदा करण्यास सांगितले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणीसाठी. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात. तर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिव्यांग व्यक्तींविरुद्ध अपमानजनक किंवा उपहासात्मक टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कठोर कायदा आणण्यास नुकतेच सांगितले आहे. तर न्यायालयाने असे सुचवले आहे की हा कायदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती
अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या SC/ST ऍक्ट या धर्तीवर असावा, ज्यामध्ये अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद देखील आहे. तर विद्यार्थ्यांनो, 18वा प्रश्न, तर आपल्या देशातील केंद्रीय सचिवालय आता कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, कर्तव्य भवन या नावाने ओळखले जाणार आहे. कोणत्या? तर कर्तव्य भवन. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या देशातील केंद्रीय सचिवालय आता कर्तव्य भवन या नावाने ओळखले जाणार आहे. इथून पुढे तर केंद्र सरकारने प्रशासनाच्या मूलभूत तत्वांना सत्ता ते सेवा आणि अधिकार ते जबाबदारी अशी नवी दिशा देण्याच्या उद्देशाने हे नामकरण केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर इतरही काही महत्त्वाच्या संस्थांची नावे बदलण्यात आलेली आहेत. तर पाहून घेऊयात आपण. तर पंतप्रधान कार्यालय म्हणजेच PMO आता सेवा तीर्थ नावाने ओळखले जाणार आहे आणि देशभरातील सर्व राजभवनांना आता लोकभवन असे संबोधले जाणार आहे. यानंतर 19वा प्रश्न, तर 26 नोव्हेंबर 2025 रोजी युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. कोणाच्या? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, 26 नोव्हेंबर 2025 रोजी पॅरिस येथील युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे आणि भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून हा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालय प्रांगणामध्ये उभारण्यात आलेला असून महाराष्ट्र सरकारने तो युनेस्कोला भेट म्हणून दिला होता. तर महात्मा गांधी नंतर युनेस्कोच्या गार्डन ऑफ पीस मध्ये पुतळा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुसरे भारतीय नेते ठरले आहेत. यानंतर 20वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये बहुपत्नीय विवाह कायदेशीर गुन्हा असे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आसाम या. कोणत्या? तर आसाम या. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर आसाम राज्याच्या विधानसभेने अलीकडेच आसाम बहुपत्नीत्व प्रतिबंधक विधेयक 2025 नुकतेच मंजूर केले आहे. तर ज्यामुळे बहुपत्नीय विवाह करणे हा कायदेशीर गुन्हा देखील ठरणार आहे. तर या विधेयकानुसार आपण खालील महत्वाची माहिती पाहूयात. तर पहिला विवाह कायदेशीररित्या संपुष्टामध्ये न आणता दुसरे लग्न करणे हा दखलपात्र फौजदारी गुन्हा मानला जाणार आहे. तर दोषी आढळल्यास 7 वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे आणि पहिला विवाह लपून दुसरा विवाह केल्यावर 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. यानंतर पीडित महिलेला नुकसान भरपाईची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. यानंतर 21वा प्रश्न, तर उषा जानकीरमण यांची RBI मध्ये कोणत्या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कार्यकारी संचालक या पदावर. कोणत्या? तर कार्यकारी संचालक या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, उषा जानकीरमण यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI मध्ये कार्यकारी संचालक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांनी 1 डिसेंबर 2025 पासून या पदाचा कार्यभार स्वीकारला. तर या भूमिकेमध्ये त्या पर्यवेक्षक विभाग सांभाळतील, ज्यामध्ये प्रामुख्याने जोखीम मूल्यांकन, विश्लेषण आणि असुरक्षा मूल्यांकन या कार्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. यानंतर 22वा प्रश्न, तर 2025 च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल व पिस्तूल या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने एकूण 13 पदके जिंकली आहेत. किती? तर एकूण 13 पदके. तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात. तर 2025 च्या ISSF वर्ल्ड चॅम्पियनशिप रायफल व पिस्तूल या स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाने एकूण 13 पदके जिंकले आहेत. तर या पदकांमध्ये खालील पदकांचा समावेश आहे. तर सुवर्ण पदके आहेत एकूण 3, रौप्य पदकांचा समावेश 6 आहे आणि कांस्य पदके एकूण आहेत 4. तर एकूण किती पदके? तर 13 पदके आहेत हे. तर ही स्पर्धा इजिप्तची राजधानी कैरो येथे 6 ते 18 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती, ज्यामध्ये आपल्या भारत देशाने पदक तालिकेमध्ये 3रे स्थान पटकावले आहे. कितवे स्थान? तर 3रे स्थान पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा. तर 2025 मध्ये लोकसभेने कोणते विधेयक नुकतेच मंजूर केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक 2025 मंजूर केले आहे. कोणते? तर केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक 2025. तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात.
तर केंद्रीय उत्पादन शुल्क दुरुस्ती विधेयक 2025 हे तंबाखू उत्पादनावर सिगारेट, जर्दा, गुटखा, पान मसाला इत्यादी अतिरिक्त उत्पादन शुल्क लावण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून जीएसटी भरपाई उपकर संपल्यानंतरही या उत्पादनांवरील कराचा दर कायम राहील व सरकारचा महसूल अबाधित राहणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या विधेयकामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर 24वा प्रश्न, परकीय गुंतवणुकीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आपले महाराष्ट्र हे राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. कोणते? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर परकीय गुंतवणुकीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य आपल्या भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक येते. त्यानंतर कर्नाटक व दिल्ली सारखी राज्य आहेत, पण अलीकडेच तिमाही आकडेवारीनुसार कधी कवच कर्नाटक किंवा इतर राज्येही पुढे येऊ शकतात. तरीही सर्वसाधारणपणे महाराष्ट्र आघाडीवर राहिलेला आहे, असे अनेक अहवाल आणि आकडेवारीनुसार दर्शवते. यानंतर 25वा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने. कोणत्या? तर महिला व बाल विकास मंत्रालयाने. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नुकतीच बाल विवाह मुक्त भारत या उद्देशाने 100 दिवसांची सघन जागरूकता मोहीम सुरू केली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 26वा. तर नवी दिल्ली येथे भारत आणि रशिया यांच्यामध्ये कितवी बैठक झाली आहे नुकतीच? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 23वी बैठक झाली आहे. कितवी? तर 23वी. तर विद्यार्थी मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये भारत व रशिया यांच्यामध्ये 23व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या 4 ते 5 डिसेंबर 2025च्या भारत दौऱ्याची तयारी म्हणून या बैठका झाल्या आहेत. यानंतर 27वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राने एका महिन्यामध्ये एकूण किती सौर सिंचन पंप बसून गिनीज विश्वविक्रम नोंदवला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 45,911. किती? तर 45,911. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्राने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अवघ्या एका महिन्यामध्ये 45,911 सौर कृषी पंप बसून गिनीज विश्वविक्रम नोंदवला आहे, ज्याची अधिकृत नोंद गिनीज बुकमध्ये झालेली आहे. तर हा विक्रम महावितरणने प्रस्थापित केलेला असून यासाठी प्रमाणपत्र प्रदान सोहळाही पार पडला. यानंतर 28वा प्रश्न, तर कर पारदर्शकतेवरील जागतिक मंचाच्या 18व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोणी केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. कोणी केले आहे? तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, कर पारदर्शकतेवरील जागतिक मंचाच्या 18व्या अधिवेशनाचे उद्घाटन आपल्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केले आहे. तर हे अधिवेशन 2 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. यानंतर 29वा प्रश्न, तर अर्जुन एरिगेसी यांनी जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणाला पराभूत करून जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, विश्वनाथन आनंद यांना. कोणाला? तर विश्वनाथन आनंद यांना. तर याविषयी महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसी यांनी जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे. तर अंतिम फेरीमध्ये त्यांनी 5 वेळा विश्वविजेते राहिलेल्या विश्वनाथन आनंद यांचा पराभव केला. तर त्यांच्यातील रॅपिड गेम अनिर्णित राहिल्यानंतर विजेतेपदाचा निर्णय ब्लिट्स टायब्रेक द्वारे घेण्यात आला. तर एरिगेसीने पहिल्या ब्लिट्स गेममध्ये विजय मिळवला आणि दुसऱ्या गेममध्ये सहज ड्रॉ मिळवून विजेतेपद निश्चित केलेले आहे. यानंतर 30वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे. सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस कोणत्या दिवशी पाळला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 6 डिसेंबर या दिवशी पाळण्यात येतो. केव्हा? तर 6 डिसेंबर या. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा
महापरिनिर्वाण दिवस दरवर्षी 6 डिसेंबर रोजी पाळला जात असतो, कारण याच दिवशी 6 डिसेंबर 1956 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्ली येथे अखेरचा श्वास घेतला. तर या दिवसाला त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी आणि बौद्ध धर्मातील महापरिनिर्वाण या संकल्पनेनुसार त्यांना अंतिम मुक्ती प्राप्त झाल्याचे मानून महापरिनिर्वाण दिवस म्हणून ओळखला जात असतो, ज्या दिवशी लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर त्यांना आदरांजली वाहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने 1 ते 7 डिसेंबर या कालावधीमधील महत्त्वाचे दिनविशेष आपण पाहून घेऊया. तर 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. तर HIV संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्स साथीच्या आजाराविषयी जागरूकता वाढवण्यासाठी आणि पीडितांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा केला जात असतो. यानंतर 2 डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस साजरा केला जातो. तर 1984च्या भोपाळ वायू दुर्घटनेतील बळींचे स्मरण करण्यासाठी आणि प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा केला जातो. तर दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि कल्याणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे 1992 पासून हा दिवस साजरा केला जात आहे. यानंतर 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो. तर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय नौदलाने ऑपरेशन ट्रायडंट अंतर्गत कराची बंदरावर केलेल्या हल्ल्याच्या विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो. यानंतर 5 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस साजरा केला जातो. तर समाजाच्या आणि विकासाच्या कार्यामध्ये स्वयंसेवकांच्या योगदानाला ओळख देण्यासाठी आणि स्वयंसेवा करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यानंतर 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस साजरा केला जातो. तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून पाळला जातो. यानंतर 7 डिसेंबर रोजी म्हणजे आज तर सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला जातो. तर देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जात असतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. प्रश्न आहे 31वा. तर मिझोरामचे कोणते माजी राज्यपाल 73व्या वर्षी निधन पावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, स्वराज कौशल असे त्यांचे नाव आहे. काय? तर स्वराज कौशल. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर मिझोरामचे माजी राज्यपाल आणि ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांच्या वयाच्या 73व्या वर्षी नुकतेच निधन झाले. तर ते 4 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये निधन पावले आणि स्वराज कौशल यांनी 1990 ते 1993 या काळामध्ये मिझोरामचे राज्यपाल म्हणून काम केले होते आणि वयाच्या 37व्या वर्षी राज्यपाल बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती देखील राहिले आहेत. तर ते दिवंगत भाजप नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे पती व भाजप खासदार बांसुरी स्वराज यांचे वडील होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओमध्ये पाहिलेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर योग्य सांगायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. तर प्रश्न पाहून घेऊया. तर आपल्या महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्राच्या नवीन पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर नक्की सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.